सकाळ सकाळी वेदू आंघोळ केलेला आहे आणि तो कसा शर्ट चूज करत आहे बघा. कोण आणलंय ते? दादाला कोण आणलंय? वेदूचे कपडे कुठे ठेवायचं? त्याला काकी पण म्हणाले येत नाही, काकू पण म्हणाले येत नाही, कुक्कू म्हणतो. टी शर्ट कोण आणलं म्हणल्यावर कुक्कू म्हणून सांगत आहे. आज वेदांच्या काकीसाठी आम्ही वौसा देणार आहे पंचमीचा, तर ते मी पॅकिंग करत आहे पंचमीच्या वौसाची. आणि वेदांत बघा कसं मला सजेशन देत आहे की असं ठेव, हे ठेव, ते ठेव म्हणून. वेदांत, वेदांची आजी, वेदांचे आजोबा त्यांच्या काकीला वौसा द्यायला जाणार आहेत आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आहे भावाचा उपवास. खास धपाट्याची रेसिपी करणार आहे मी आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक्स द्या. हे सगळं परवा मी आणलेलं सामान तुम्ही बघितलं आहेच. तर ते मी असं पॅकिंग करत आहे एका बॉक्समध्ये. आणि ही आहे साडी. मम्मी भरत आहेत लाडू वगैरे जे आम्ही केलते ते नेण्यासाठी. मम्मी लाडू चिवडा वगैरे भरत आहेत आणि मी याची पॅकिंग करत आहे. वेदूही जाणार आहे वौसा द्यायला. आज आहे भावाचा उपवास. तुम्हाला माहितीच असेल भावाचा उपवास का करतात ते. नागदेवतेला आपला भाऊ म्हणून आपल्या भावाचं संरक्षण करण्यासाठी भावाचा उपवास करतात. त्याच्यासाठी पौराणिक कथाही आहेत की जी स्त्री नागदेवतेला भाऊ म्हणून भावाचा उपवास करते, नागदेवता त्या स्त्रीला वचन देतो की मी तुझ्या भावाचे रक्षण करेन, अशी पौराणिक कथा आहे. आज भावाचा उपवास असतो आणि उद्या वारुळाची पूजा करतो. असं आम्ही तर सेलिब्रेट करतो पंचमी. चला, माझं पॅकिंगचं कामही संपत आहे आता. इतक्याच काही वस्तू आणलेल्या आहेत परंपरेनुसार द्यायच्या त्या पॅकिंग. असं वेदू, पप्पा, त्याचे आजी हे सगळे तयार झालेले आहेत जाण्यासाठी. हे बघा घरातल्या साहित्यामध्ये जे काही आहे त्याच्यातच मी पॅकिंग केलेलं आहे आणि वरनं असं रिबिननं फुल तयार केलेलं आहे की गिफ्ट हॅम्पर दिसावं असं. तुमच्याकडेही पंचमीसाठी वौसा असाच दिला जातो का? मला कमेंट्स करा. बाकी गोडधोड हे मम्मी पॅक करत आहेत. आणि बघा असा वेदू चाललेला आहे त्याच्या काकीच्या गावी वौसा देण्यासाठी. काका कुठं चाललंय? आणि कोण आहे तिथं? बाबा. आणि कोण कोण चाललाय? मम्मा नाही येणार, बेबी येणार आहे. एकीकडनं वेदू खुश आहे की तो फिरायला चाललाय कारमधून गावी. एकीकडनं तो उदास आहे की त्याची मम्मा येत नाहीये म्हणून. दाखव चल. एवढा पण खुश नाहीये तो. मम्मी पप्पा काय येत नाहीत हाताला क्वेश्चन मार्क आहे. आणि बाकी तो फिरायला चालला याच्यासाठी खुश आहे. त्याला सगळीजण एकत्र असं जायला आवडतं. मला वाटलं मी पण येणार आहे, मी का गाडीत बसले नाही म्हणून तो थोडासा नाराज झाला. हे गेले सगळे. त्यानंतर मी इकडं नागोबाची पूजा करून घेतली घरात. हे असं लह्या वगैरे घातलं, दूध वगैरे घातलं. त्यानंतर जे 5 लाडू केले त्याचं नैवेद्य दाखवलं. हे असं सकाळी मी पूजा करून घेतली. त्यानंतर पप्पाने तिकडे गेल्यावरचे फोटो पाठवलेले आहे. त्याच्या काकीला वौसा देतील, ओटी घालतील, हे स्वीट्स घेऊन गेलेलं असं पप्पानी फोटो पाठवलेले आहेत. धपाटे करण्यासाठी हे मी ह्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं म्हणजे धपाटे मऊसूत होतात. आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. आणि याच वाटीने अर्ध वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ, धपाटे खुसखुशीत होण्यासाठी. हे बघा बेसन पीठ घेतलेलं आहे. पीठ साईड ठेवते. आणि याच्यामध्ये पहा आहे ओवा. ओवा असं 1 चमचा ओवा असं क्रश करून घालायचा. आता हे आहे हिरवी मिरची, जिरं आणि लसूण पेस्ट आहे हे. आणि कोथिंबीर. हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि कोथिंबीर. लसूणचा पूर्ण 1 गड्डा घेतलेला आहे मी आणि 4 ते 5 हिरवी मिरची असं घेतलेलं आहे मी.
हे आता मळून घ्यायचं एकत्र. अनेक राहिली म्हणजे हळद. हळद घालून घ्यायची थोडीशी आणि मीठ. मीठ घातल्याने हे सगळं एकत्र करायचं. 1 मिनिट बंद करा. बंद घेतलेलं आहे आणि आता हे पाणी घालून मळून घेते. हे जरी आता असं दूध असलं तर नंतर कलर येते त्याला. असं मी हे कणिक मळून घेतलेलं आहे. आता हे काही मुलाला ठेवायची गरज नाही. लगेच आता ह्याची धपाटी करून घ्यायची. चला धपाटी करूया. बस मोठी पोळी लाटतो आणि ह्या टोपणाच्या साहित्याने छाप उठवतो. इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मोठी पोळी लाटलेली आहे आणि आता हे ना असं छाप उठवतो आम्ही. सगळं छाप उठवून घेतलेलं आहे. आता काढतोय आम्ही हे. एक धपाट्याची जाडी एवढा असा जाड धपाटा करायचा. काढून ठेवलेला आहे आणि इकडे तळत आहे. आता मी केलेले आहेत धपाटे. आता संध्याकाळ झालेली आहे. चहा केलेला आहे तर ह्यांना बोलवायला चाललेले आहे. काय करायलाय? हा हा औषध कसलं आणलंय औषध? आंबा झाडाला. कुठनं आणलाय? टॉनिक. ह्यात मिक्स करून घालायला का? हे कसलं काळा औषध आहे? हा कसलं ऍसिड? ह्युमिक. कशासाठी लागते ते? चहा केलोय बोलवायला आलोय मी. सांगायचं होतं त्याला आधी पाहिजे होतं तर. हातपाय धुवून येतो परत. इकडे बघतो तर वेदू आला परत. धपाटा तुमच्या मम्मी सारखं झालं की नाही? इकडे कुठे लावले? दिसना पण की वेदू. त्याला इथं पाईप दिसलं आणि पाईप घेऊन पाणी घालायला चालू केला त्याने झाडासनी. कुठे गेल तर शोना? त्याला हे लई आवडतं असं खेळायला. ज्या ज्या वेळी पाणी घालतो त्या त्यावेळी तू येतोस मी घालणार मी घालणार म्हणून. दगदा हा एकच कन्नड शब्द ते शिकलेला आहे आणि सारखं कार मध्ये दगदा दगदा म्हणत आहे. तर पप्पा चेष्टेने सांगत आहेत की त्याचं दगदा राहिले म्हणून ते रडून रडून आम्हाला इकडे घेऊन आलाय की काम राहिले म्हणून. आणि आता आल्या आल्या पाईपाने इथं पाणी घालायला लागलाय झाडासनी. ए ते पाणी 1 मिनिट का बसला नाही सा? न्याल नाही पाहिजे त्याला. काकी होती की त्याची. त्याला झाडाला पाणी घालायला खूप आवडतं. ज्या ज्या वेळी पाईप लावल त्या त्यावेळी तो पळत येतो. झाडाला मी पाणी घालणार म्हणून बसतो. पण तो शिकलेलाही आहे कसं झाडाला पाणी घालायचं. वेदू का रडालतस तिथं? का रडालतस तिथं? वेदू काय करायलायस?
वेदू काय करायला लागलायस? हा, काय द्यायलायस झाडाला? काय द्यायलायस? मा द्यायला की नाही? ह्या छोट्या झाडाला पण घाल, छोट्या झाडाला पण घाल. ते झेंडूच्या बेबी लावल्या त्या. बेबी लावल्या इथं. हा, त्याला घाल. त्याला पण घाल. त्याला पण मा घाल. बेबी लावल्या की नाही? कुठे गेलतास तू? हा, कोण होतं? काकी होती? सांग की. इथं सकाळी हळदी कुंकू लावून लाह्या दूध घातलेला आहे वर. त्यानंतर लाह्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. 5 लाडू जे आम्ही केले त्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. हे दोऱ्याचं पोत करून घातलेलं आहे. हे सगळं सकाळी उठल्या उठल्या जी देवपूजा केलं तेव्हा ते केलेलं आहे. आता आम्ही दुपारी याचा नैवेद्य केला. धपाटे आणि भात हे मी आता दाखवलेलं आहे. हे आम्ही भावाचा उपवास आहे त्या दिवशी हे करतो. त्यानंतर नागपंचमी दिवशी आम्ही वारुळाची पूजा करतो. हे बघा वेदू खेळतोय. तुम्हाला आज केलेल्या धपाट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि कोण नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला ते सांगा. आणि तुम्हाला आणि कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. आज पंचमीचा भावाचा उपवास असा झालेला आहे. सकाळपासून देवपूजा केली, नागोबाची पूजा केली सकाळी, परत दुपारी आम्ही पूजा केली सकाळी. त्यानंतर आम्ही दुपारी धपाटे केलेले आहेत. धपाट्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. आणि असं आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे. आज रात्री काढणार आहे मेहंदी आणि उद्या आहे ती पंचमीला आम्ही वारुळाची पूजा करतो. इथं वारुळ आहेत 2-3, तिथं जाऊन आम्ही पूजा करतो सगळेजण. तर पंचमीसाठी जो उद्या व्लॉग येणार आहे तो व्लॉग सगळ्यांनी नक्की पहा. आणि उद्या पंचमी आहे, सो पंचमीसाठी मेहंदी काढत आहे आम्ही. एकदम झटपट मेहंदी 2 मिनिटात होणारी मेहंदी काढलेली आहे, कारण सगळे कंटाळलेले आहेत. मम्मी घेऊन कंटाळलेले आहेत. हे जे मेहंदी हॅक येतात की टोपणानं आपण मेहंदी काढू शकतोय त्या पद्धतीने अशी झटपट मेहंदी काढलेली आहे. मम्मी नाही आणि मला ही 2 मिनिटात होणारी पण खूप छान दिसत होती. 2 मिनिटाच्या मानाने खूप छान दिसत होती मेहंदी. मला फारसं मेहंदी काढायला येत नाही एकदम परफेक्ट. असं काहीतरी हॅक वापरून मी काढत असते. इथं कर्नाटकमध्ये पंचमी ही दिवाळीसारखी केली जाते, त्यामुळे सगळेजण असं सगळे साज शृंगार सगळे करतात. मेहंदी काढतात, नवीन बांगड्या घालतात, गजरा घालतात, आंबाड्या घालतात, छान छान आवरतात, साड्या नेसतात छान छान आणि वारुळाची पूजा करायला जातात पंचमी दिवशी. तर उद्याचा व्लॉग नक्की बघा आम्ही वारुळाची पूजा कशी करतोय. ही बघा आता काढलेली मम्मींची मेहंदी बघा. हे बघा असं गोल करून घेतलेलं टोपणं असं. आणि हे स्टीम मागं करा बघ, पलटा हात घ्या.